बऱ्याच वेळा ना बटाटा भजीमध्ये ना सोडा घालून पण ना भजी हे बसकेच तयार होतात. पण तुम्हाला माहितीये का, या भजीमध्ये ना थोडाही सोडा न घालताना मस्त असे पोकळ आणि कुरकुरीत अगदी बटाटे भजी तुमचे तयार होतील. तुम्हाला माहितीये का, हलवाईचं ना असं सिक्रेट आज तुमच्याशी शेअर केलंय ना, जे तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितलं नसेल. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. आज ना तुम्हाला अशा काही सिक्रेट्स सांगणार आहे ना या व्हिडिओमध्ये, त्या तुम्ही अगदी फॉलो केल्या ना तर तुमचा प्रत्येक बटाटा भजी ना मस्त असं पोकळ आणि कुरकुरीत तयार होईल. शिवाय ना या चार जर चुका तुम्ही टाळल्या ना तर प्रत्येक भजी अगदी परफेक्टच बनेल. चला तर वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी ना एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता ना इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे मी बटाटे घेतलेत. जर छोट्या आकाराचे घेत असाल ना तर 3 बटाटे घेतले तरी पुरेसे होतील. तर 2 मध्यम आकाराचे तुम्ही बटाटे घेतलेले आहेत, जे पुढे साहित्य सांगणार आहे त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना या दोन्ही बटाट्यांच्या ना व्यवस्थित अशा साली काढून घ्यायचेत आणि हे बटाटे ना आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचेत. आता ह्या पाण्यामध्येच ना मी हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेते आणि याच्यातलं ना आपल्याला हे पाणी ना अगोदर काढून घ्यायचंय आणि मग एका प्लेटवरती तुम्ही हे बटाटे असे काढून घेऊ शकता. तर आता इथे बघा, इथे मी एक मोठा आकाराने असा बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये मी पाणी घालून घेतले आणि हे जे बटाटे होते ना ते व्यवस्थित असे धुवून एका प्लेटवरतीच काढून घेतले. तर आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे बटाटे भजी बनवतोय ना त्यात सगळ्यात पहिली गोष्ट असते, जे ना बरेच असतात ना ते बटाटे ना असे पातळ काप करून घेतात. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला की बटाटे पातळ काप करण्यापेक्षा ना हे बटाटे असे खिसून घ्यायचे. तर उभे खिसले तर त्याचे काप अगदी छोटे पडतात, तर असे आडवे जर बटाटे खिसले ना तर ते जे पातळ काप पडतात, शिवाय ते मोठे सुद्धा पडतात. खिसणीने खिसल्यामुळे काय फायदा होतो की बटाट्यांचे काप पातळ पडतात, त्याच्यामुळे ना बटाटा भजी अगदी मस्त असं पोकळ आणि कुरकुरीत होतो. तर आता हे बघू शकता, हे काप अगदी किती छान पडलेत. अगदी आपल्याला ना असे पातळ काप करून घ्यायचे, त्याच्यामुळे ना आपले बटाटे भजी ना मस्त असे पोकळ बनतात, शिवाय ना हे कुरकुरीत सुद्धा अगदी छान होतात. तर अगदी असे पातळ करायचे. जरी तुम्ही हाताने चिरत असाल ना तरी सुद्धा तुम्हाला हे पातळ चिरून घ्यायचे. आता ना आपल्याला हे बटाटे जे काप जे आपण करून घेतलेत ना चकत्या, त्या अगोदर आपल्याला ना पाण्यामध्ये ना व्यवस्थित अशा धुवून घ्यायचे. तर मी या पाण्यामध्येच ना 3 ते 4 वेळा धुवून घेते. हे जे वरती स्टार्च आलेलं असतं ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय आणि ह्याला नितळ पाण्यामध्ये काढून घ्यायचंय. तर आता इथे मी 3 ते 4 वेळा ह्या बटाट्याच्या चकत्या चांगल्या धुवून घेतल्या आणि ह्याला ना स्वच्छ पाण्यामध्ये मी परत काढून घेतलं. हे बघू शकता, हे पाणी पूर्ण असं नितळ गेलेलं आहे. आणि आता ना ह्या ज्या चकत्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा आपल्याला इथे नितळून घ्यायच्यात. आणि इथे मी एक चाळणी घेतली, या चाळणीवरती ह्या चकत्या व्यवस्थित अशा आपल्याला काढून घ्यायच्यात. म्हणजे याच्यातलं जे पाणी असतं ना ते व्यवस्थित आपल्याला असं नितळून घ्यायचं. आता याच्यावरती चाळणीवरती काढून पण ना मी इथे एक कॉटनचा असा एक टॉवेल अंतरलाय. याच्यावरती ना आपल्याला ह्या चकत्या मोकळ्या अशा पसरवून घ्यायच्यात, जेणेकरून काय होतं, हे बटाट्यांच्या चकत्यावरती जे पण काही एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते काढून जातं. एकतर तुम्ही असं सलग सलग करून पसरवू शकताय, पण जर जास्त असतील ना आणि रुमाल वगैरे कमी असेल तर तुम्ही एकावरती एक टाकून पण असं त्यांना व्यवस्थित पसरवून घेऊ शकताय. आता ह्याला आपण वरून ना टॉवेलने ह्याला आपल्याला टॅप करून घ्यायचंय. जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना बटाट्यावरती ते आपल्याला काढून घ्यायचंय. त्याच्यामुळे ना बटाट्याच्या चकत्या अगदी मस्त अशा मोकळ्या होतात. त्याच्यावरती पाणी एक्स्ट्रा राहत नाही, कारण आपण जे मिश्रण लावतो ना ते बटाट्यांच्या चकत्यावरती अगदी व्यवस्थित लागलं जातं. पाणी नाही राहिलं तर ते अगदी जास्त पाण्याचा वापर होत नाही याच्यासाठी. आता ह्याला थोडं साईडला सारून ठेवूयात. तर आता इथे बघा, मी असा एक मोठा बाउल घेतलाय, याच्यामध्ये आपण मिश्रण बनवणार आहोत. तर इथे मी 2 कप इतकं ना बेसनचं पीठ घेतलंय, जे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचंय. भजी आपली मस्त अशी कुरकुरीत व्हावेत त्याच्यासाठी मी इथे पाव कप इतकं तांदळाचं पीठ घेतलंय. आता ह्या दोघांना ना व्यवस्थित असं आपल्याला इथे अगोदर मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालत ना आपल्याला हे मिश्रणातल्या अगोदर गुठळ्या मोडून घ्यायच्या सुरुवातीला. तर मीठ वगैरे मी आता काहीच घालणार नाही याच्यामध्ये, पुढे घालेल मी सांगेन तुम्हाला. अगोदर ना आपल्याला ह्याच्याला फक्त ह्याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. पाणी किती लागणार तेही मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण सुरुवातीला ना याच्यातलं अगदी विस्करच्या साह्याने मी अगोदर याच्यातलं व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आणि आता हे बघू शकताय, पाणी अजून लागणार आहे आपल्याला बरं का. सुरुवातीला फक्त गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि आता ना आपल्याला ह्याला ना हाताने फेटून घ्यायचं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा ना आपण हे मिश्रण ना अगदी विस्करने मिक्स करतो, हाताने पण बरेच जण मिक्स करतात, पण ना हाताने किती वेळ फेटायचं हे खूप गरजेचं आहे बरं का. ही हलवाईची सिक्रेट असते जी बऱ्याच लोकांना माहिती नसेल कदाचित. आता याच्यामध्ये पाणी घालत घालत ना ह्याला आपल्याला हाताने पूर्ण असं मोकळं हे पीठ करून घ्यायचंय. तर आता इथे ना मला पाणी अगदी 2 कप बेसन होतं, त्याच्यासाठी पाव कप आपण तांदळाचं पीठ वापरलं याच्यामध्ये. तर टोटल मला इथे ना 1.5 कप इतकं पाण्याचा वापर केलेला आहे. आणि 1.5 कप इतकं पाणी घालून ना हे मिश्रण आपल्याला ना 2 ते 3 मिनिटं ना सलग व्यवस्थित
फेटून घ्यायचंय. कारण हे मिश्रण जेव्हा तुम्ही व्यवस्थित फेटून घेता ना, तेव्हा याच्यामध्ये अशी एअर तयार होते आणि आपल्या ह्या बेसनला पूर्ण अशी मोकळी करते. ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे बरं का. आपण जो सोडा वापरणार नाही होत ना, ते या कारणासाठी. कारण जेव्हा मिश्रणाचा आपल्या बेसनचा जो येलो कलर असतो ना, तो चेंज होऊन ना असा लाईट येलो कलर आला पाहिजे, पूर्ण असा व्हाईट कलर आला पाहिजे. बऱ्यापैकी व्हाईट कलर दिसतो, तुम्ही बघू शकताय. मिश्रणाचा ना कलर सुद्धा पूर्ण चेंज झालेला आहे. सुरुवातीचा कसा कलर होता आणि अगदी आता कसा कलर आलेला आहे. आणि आता ह्याला चमच्यावरती घेऊन सुद्धा दाखवते, हे बघू शकताय. अगदी पाणी ना आपल्याला एवढं वापरायचं, ह्याच्यामध्ये एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. अजून एक स्टेप मी तुम्हाला सांगणारच आहे, हे मिश्रण अगदी परफेक्ट कसं ओळखायचं. आता चमच्यावरती हे मिश्रण घेतलंय, थोडंसं बॅटर आपण ह्याच्यातलं नितळून घेऊयात. पूर्ण पण नाही नितळायचं, थोडंसं चमच्यावरती ठेवूयात आणि ना हा चमचा आता उलटा करायचा. याच्यावरती की नाही हा पाठीमागचा पोर्शन असतो ना, त्याच्यावरती अशा हाताने एक रेष ओढायची आणि हा चमचा उलटा करायचा. आता हे वरचं मिश्रण आहे की नाही, ते चमच्यावरून खाली येईपर्यंत किती वेळ लागतोय, अगदी एवढा वेळ लागत असेल. हे मिश्रण खाली येईपर्यंत जर वेळ लागत असेल ना, तर समजून जा की तुमचं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे. बऱ्याच वेळा बटाटे भजी बनवण्यासाठी ना मिश्रण पातळ होतं, मग बटाट्यांच्या चकत्यांवरती मग ते पीठ लागत नाही, मग ते मिश्रण अगदी परफेक्ट होत नाही. हे जर तुम्ही फॉलो केलं ना, तर अगदी तुमचे बटाटे भजी मस्त असे तयार होतील. चला तर आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात. आता इथे मी अर्धा छोटा चमचा इतकी हळद घातले, अर्धा छोटा चमचा आपण कश्मीरी मिरची पावडर घालूयात. अर्धा छोटा चमचा मी इथे चिली फ्लेक्स वापरले, बटाट्यांना छान असा कलर येतो भाज्यांना, त्यासाठी. सोबतच ना मी इथे अर्धा छोटा चमचा इतका ओवा घेतलेला आहे, तो ना मस्त असा हातावरती चोळायचा आणि मग घालायचा, जेणेकरून छान असं फ्लेवर उतरतो याच्यामध्ये. सोबतच ना मी इथे ना चवीनुसार आता मीठ घालून घेते. एवढं जिन्नस घालायचं, एक्स्ट्राचं काही नाही. आता ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. तर आता ह्याला थोडं साईडला ठेवते. तर आता इथे बघा, आपले जे बटाटे भजींसाठी जे चकत्या आपण तयार करून घेतलेल्या, त्या सुद्धा अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत. शिवाय ना ह्या काळ्या सुद्धा पडत नाहीत बरं का. वरती जे पाणी एक्स्ट्रा आलेलं की नाही, ते पाणी सुद्धा मस्त असं आपण टॅप करून घेतलेलं, त्याच्यामुळे ना ह्या बटाट्यांच्या चकत्या चांगल्याशा सुकून सुद्धा जातात. हे बघा, अजिबात ओल्या वगैरे नाहीयेत, पूर्ण अशा कोरड्या होतात. शिवाय त्या काळ्या पण पडत नाही. तर तुम्ही असं टॉवेलवरती एकत्र गोळा करून घ्या, नाहीतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं तरी पण चालेल. तर आता इथे बघा, आपलं जे बॅटर होतं ना, ते बॅटर सुद्धा परफेक्ट असं भजी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. पण याच्यामध्ये ना आपल्याला अजून एक स्टेप ऍड करायची, ती म्हणजे ना आपण ह्याच्यामध्ये सोडा नाही वापरणार. त्याच्यासाठी भजी मस्त कुरकुरीत झाले पाहिजे, त्याच्यासाठी कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं. तर इथे मी 1.5 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आणि ते कडकडीत असं तेलाचं ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं बरं का मोहन. आणि मग ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे. तर आता हे भजी बनवण्यासाठी आपलं पीठ परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय. तेल अगदी कसं गरम झालं पाहिजे हे बघा, अगदी असं शिंतोडे टाकले की पटकन तळले जातात, व्यवस्थित तळून वरती येतात, समजून जा तेल गरम झालंय. आता एक एक पीस किंवा एकदम 2-3 पीस तुम्ही पिठामध्ये टाकले ना, की व्यवस्थित असं पीठ ह्याच्यावरचं नितळून घ्या आणि मग सोडू शकता. थोडंसं राहिलं बेटर ह्याच्यावरती तर काय हरकत नाहीये, ते कढईमध्ये गेल्यानंतर मग तुम्ही वेगवेगळे करून ते साईडला करू शकता. आता ह्याच्यामध्ये भजी आपण सोडून घेऊया. तर अगदी एक एक भजी पटकन ह्याच्यामध्ये सोडायचा. गॅसची फ्लेम सुरुवातीला ना लो टू मिडियमच ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती ना आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायचे. सगळी भजी सोडल्यानंतर ना यांना पटकन असं हात नाही लावायचं. सुरुवातीला ना 1 मिनिट फक्त ह्याला असंच राहून द्यात, जोपर्यंत ना ते व्यवस्थित असे तळून वरती येत नाहीत ना तोपर्यंत. नंतर मग तुम्ही त्यांना ना एक एक करून ना पलटी करून घेऊ शकता. आणि आता बघू शकताय की हे सगळे भजी आपण याच्यात सोडलेले. शिवाय ना ह्याचा वरचा गोल्डन कलर जो असतो ना, तो चांगला येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. एक एक पीस पलटून पलटून तळायचं आहे, जेणेकरून ना भजी छान असे तळले जातात. आणि आता बघू शकता हे भजी ना एका बॅचमध्येच, म्हणजे एकदाच तुम्ही पलटवून घेतले ना की मस्त असे टम्म फुगून वरती येतात. तुम्ही बघितलं असेल, अजिबातही आपण इथं सोडा वापरलेला नाहीये. फक्त काही गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, परफेक्ट तुमचे हे भजी तयार होतात बरं का. हलवाईची ही सिक्रेट असते, जी बरेच लोकांना खरं तर माहिती नसते. आणि आता ह्यांना ना आपण असं चलटून पलटून तळून घेणार आहोत. आणि आता बघू शकता, एक जास्त वेळ नाही, 1.5 ते 2 मिनिटं भजी तळण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. अगदी थोडासा लालसर कलर आला की समजून जर भजी तळले गेले. जास्त गडद करायचे नाही, कारण हे बटाटे भजी ना थोडेसे असे पिवळट असतानाच ना तसेच छान दिसतात. जास्त जर काळपट केले तर ते खायलाही अगदी चांगले लागत नाहीत. मस्त असे कुरकुरी सुद्धा तयार होतात. आता दुसरी बॅच सुद्धा ना आपल्याला अगदी अशीच तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. तेलाचं टेम्परेचर जास्त कमी करायचं नाही हे भजी तळण्यासाठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का. तेलाचं टेम्परेचर मध्यम ठेवा आणि नंतर हे भजी तळून घ्या. तर आता मिरच्या खरं तर सगळ्या शेवटी तळलेत मी, तो व्हिडिओ राहिला तुम्हाला खरं तर दाखवायचा. आणि मिरच्या तळून घेतल्या, त्याच्यावरती मीठ टाकून घेतलंय आणि आता ह्या मिरच्या सुद्धा आपल्या भज्यासोबत खायला मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आणि आता बघू शकताय
किती मस्त अशी कुरकुरीत अगदी परफेक्ट हे भजी तयार होतात. खरं तर ना आपण नेहमी सोडा वापरून भजी फुगवायला बघतो, पण हे ना बिन सोडा अजिबातही न वापरताना काही गोष्टी फॉलो केल्या ना तर परफेक्ट अगदी अशी बटाटे भजी तुमचे तयार होतील. तुमचा अभिप्राय ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.